प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा, की मी आणि पुणे जिल्हा वेगळं करू शकत नाही। मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का, की झटकून टाकणार आहात? नाहीत, मंजूर झालेले आहेत। मूळ आकडा 8 ते 10 कोटीचा असावा, पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या, त्याला पत्र द्या, त्याला पहा ना तुम्ही, पैसे कुठे गेले? मंजूर झाले आहेत ना। कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत, तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे। माझ्या हिशोबाने 15 कोटी रुपयाचा निधी मागितला आणि 8 कोटी रुपये मंजूर झाला। मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता, तो पूल उभा केला असता, तर काल 40-45 लोक जी बेपत्ता आहेत, त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना। अजितदादा पवार काय करतायत? अजितदादा पवार जे नाकानं कांदे सोलतायत ना, याच्या अंगावर जा, त्याच्या अंगावर जा, ह्याला दम द्या, त्याला दम द्या, कोण आहे ते? माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत। तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या हो, सांगा चूक झाली म्हणून। मुख्यमंत्री काय सांगताय?